तर पुढची बातमी आहे, तुकाराम मुंढे यांनी जी कारवाई करणं सुरू केलेलं होतं त्यावरून बराच वाद झालेला होता आणि याच कारवाईवरून आणि तुकाराम मुंढे यांच्यावरून नवी मुंबईमध्ये दोन गट पडलेत। शिवसेनेमध्ये हे दोन गट पडलेत। एक गट तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आहे, अनिश्चित स्थगितीच्या मागणीसाठी आग्रही आहे, तर दुसरा गट हा तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ उतरलेला आहे। मोठी बातमी आपण बघतोय, तुकाराम मुंढे यांच्यावरून नवी मुंबईत दोन गट पडलेले आहेत। रामनाथ दवणे यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। रामनाथ, हे दोन गट नेमके कोणाचे आहेत आणि यात प्राबल्य कुठल्या गटाचं दिसतंय? सर, नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं तुकाराम मुंढे यांनी सरसकट जे आहे अतिक्रमण जे वाटतं याच्यावरती कारवाई सुरू केल्यानंतर नक्कीच या ठिकाणी राजकीय नेते मंडळी ज्या त्यांच्या नातेवाईकांची काही या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होती ती देखील पाडली जातात। महत्वाचं म्हणजे शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत या नगरसेवकांचे नातेवाईक होते आणि या नातेवाईकांच्या इमारती देखील या ठिकाणी तुकाराम मुंढे यांनी पाडलेल्या आहेत। त्यामुळे कुठे ना कुठेतरी जो नाराजीचा सूर जो आहे हा शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये होता। असताना या ठिकाणी शिवसेनेमध्ये जे आहे ही दुपारी पाहायला मिळते। शिवसेनेचे दोन गट जे आहेत हे पाहायला मिळतात। स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेचं जे प्रभुत्व होतं त्यानुसार या ठिकाणी अनिश्चित काळासाठी जे आहे स्थगिती जी आहे ती स्थायी समितीला देण्यात आली आहे। लोकप्रतिनिधी जे आहेत यांना भेटण्यासाठी जे तुकाराम मुंढे त्यांनी वेळ द्यावी अशी मागणी जी आहे ही एका गटाने केली, तर दुसरा गट जो आहे हा कुठे ना कुठेतरी तुकाराम मुंढे यांचं समर्थन करताना पाहायला मिळतोय। कारण ज्या पद्धतीनं नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांची राष्ट्रवादीची सत्ता होती आणि ही सत्ता पलटी झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी लोकप्रतिनिधी पद जे आहे हे गणेश नाईकांचं किंवा राष्ट्रवादीचं मनखच्चीकरण करण्यासाठी महत्वाची भूमिका जी आहे तुकाराम मुंढेंनी या ठिकाणी घेतल्याचं या ठिकाणी एका शिवसेनेच्या गटाचं म्हणणं आहे। यामुळे तो गट जो आहे हा या ठिकाणी तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ उतरलेला आहे। शिवसेनेचे जे विरोधी पक्षनेते आहेत विजय चौगुले यांचा एक गट तयार झालाय, तर दुसरीकडे आता नव्यानं स्थायी समिती बैठकीवर ते विराजमान झाले स्थायी समितीचे जे सभापती आहेत शिवराम पाटील यांचा एक गट तयार झालेला आहे। यामुळे दोन गटांमध्ये या नाराजीचा सूर जो पाहिला तो केवळ आणि केवळ तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। श्रीरंग, मात्र जो गट शिवसेनेचा जो गट आहे जो तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ उतरलेला आहे त्याचं समर्थनामागची नेमकी भूमिका आहे, त्यांचं म्हणणं काय? नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचा या ठिकाणी बिमोड करत शिवसेनेची सत्ता जी आहे ही सुरुवातीला या ठिकाणी स्थायी समितीच्या माध्यमाने काय होईना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। राष्ट्रवादीनं या ठिकाणी ज्या पद्धतीनं महापालिका निवडणूक लढवली त्यानंतर राष्ट्रवादी या ठिकाणी या संपूर्ण लढ्यामध्ये विजयी पुन्हा एकदा ठरली असली तरी महत्वाची भूमिका जी आहे ही आपल्याला कुठे ना कुठेतरी राज्य सरकारची या महापालिकेमध्ये पाहायला मिळते। मुळातच या ठिकाणी तुकाराम मुंढे जे आहेत हे मुख्यमंत्र्यांकडून आल्याचं ही चर्चा या ठिकाणी नवी मुंबईत होत असताना राष्ट्रवादीचे खास करून गणेश नाईक यांना शह देण्याचा जो ज्या पद्धतीनं शह देण्याचं काम जे आहे हे कुठे ना कुठे तुकाराम मुंढे करतात अशी चर्चा जी आहे ही विरोधी पक्षांमध्ये होती। असं असताना मात्र तुकाराम मुंढेंनी जी कारवाई सुरू केली यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय पक्षपात पाहिला नाही, सरसकट ही कारवाई सुरू केली आहे। ही कारवाई सुरू होत असताना राष्ट्रवादीच्या गटामध्ये ज्या पद्धतीनं नाराजी होती सुरुवातीला आपण भाजपमध्येही नाराजी पाहायला मिळाली, मात्र याच पद्धतीनं कारवाई सुरू होत असताना शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत यांच्या इमारतींवरती देखील कारवाई झाली आणि ही कारवाई होत असताना साधं गणित आहे की ज्या पद्धतीनं स्थायी समितीची बैठक जी आहे स्थायी समिती जी आहे आता शिवसेनेकडे गेली आणि शिवसेनेकडे स्थायी समितीचं पद गेलं असताना शिवसेनेचे जे स्थायी समितीतील अध्यक्ष आहेत किंवा इतर जे नगरसेवक आहेत यांच्याच या ठिकाणी नातेवाईक जे आहेत यांच्या घरांवरती ही कारवाई होते आणि कुठे ना कुठे त्यामुळे जी नाराजी आहे ही शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। एकीकडे राष्ट्रवादीचं कुठे ना कुठेतरी प्रभुत्व कमी होताना पाहायला मिळत असलं तरी शिवसेनेचं प्रभुत्व देखील या ठिकाणी कमी होताना पाहायला